नामदेवा प्रती झाला अभिमान लाडकात भक्त मित्रपूर्ण एका जनार्दनी परिसा सादर देव तो लौकिक होयलास नामदेवा प्रती झाला अभिमान लाडकात भक्त मित्रपूर्ण गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमः ज्ञानेश्वरा करुणा करा तुझ्या तुमचा अनुग्रह नादलो पावन झालो चराचरी विठाल। प्रिय भाविक संत सज्जन सलागात प्रमाण श्री अखंड हरिनाम सप्ताह अखंड महायज्ञ आपल्या गावात चालू आहे। या निमित्ताने सकाळपासून अनेक कार्यक्रम आयोजित झाले असतील। हरिजागर व्हावा म्हणून कीर्तन आयोजित केलेलं आहे। कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग नाथ महाराज यांचा सुंदर सेवेकरता घेतलेला आजचा अभंग आहे। भक्ताचे मनोरथ पूर्वी नारायण मनमुनी अवतार धरी सदे नामदेवा प्रती झाला अभिमान लाडका तो भक्त मित्रपूर्ण कौतुक दाव्या महादेव करते नामदेवा प्रती काय बोली नामदेवा प्रती झाला अभिमान लाडका तो भक्त मित्रपूर्ण। भाग्यवान पुण्यशील तुम्ही मंडळी आहोत। साक्षात परब्रह्म परमात्मा आपल्या गावात अवतरण झालेला आहे। कशासाठी देव कोणासाठी येतो? एखाद्या गावात हवीस पोहा झालं म्हणजे देव येत नाही। महाराज सांगतात एकाचा कैवाडे वगवी बहुतांचे कोणी देव एकासाठी अवतार घेतो आणि अनेक लोकांचा उद्धार करतो। एकतर हा देव कोणाच्या हाताला लागत नाही। भक्ती कशी असेल तर तो देव हाताला लागतो आणि हाताला लागल्याच्या नंतर भक्ताचे मनोरथ पूर्वी नारायण भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत एकदम प्रतितलावर येतो। आपल्या मंडळींचा सर्वांचा त्याने उद्धार केलेला आहे याच्यात मात्र काय शंका नाही। म्हणून देवाची भक्ती केली पाहिजे, नामस्मरण केले पाहिजे। माऊली गीते सुंदर सांगतात नामांतरचे तत्व नाही रे अन्यथा वाय अनेक बंधात असे। म्हणून नामस्मरण केलं पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे। भक्ती का करावी? आपण कोण आहोत याची जाणीव होते। महाराज सांगतात आपण मंडळी भाग्यवान पुण्यशील मी तुम्हाला काय म्हणतो कारण आज एकादशी आहे आणि ते एकादशी आहे। पण आज ही एकादशी कोणती तर गीता जयंती। भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं तो आजचा दिवस। भाग्यवान पुण्यशील मंडळी आपण आहोत। महाराज सांगतात की ज्यावेळेस कुरुक्षेत्राचे महायुद्ध झाला कौरव आणि पांडवांचा कौरव आणि पांडव ज्यावेळेस जवळ आल्याच्या नंतर पांडवांना माया उत्पन्न झाली। अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला सांगितलं देवा हे सगळं तुझं राज्य मला ह्याच्यात काहीही गरज नाही। मला स्त्रीच्या डोकर सुद्धा जागा जमीन नको। अरे मी लढाई कोणाच्यावर करू? भावकी जवळ गावकी जवळ किती सोयरा आहेत, किती नाच्या गजातली लोक सर्वजण आहेत, त्यांच्याकडून युद्ध करून मी राज्य केलो हे माझ्या शक्य नाही। मला हे स्त्रीच्या डोकर सुद्धा जागा नको। त्याला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला तो आजचा दिवस। भगवद्गीता सांगितली आणि ती भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली। ती भगवद्गीता तशीच पडून राहिली। देवाला अनेक दिवसांनी त्याने असा विचार करा की भगवद्गीता जे परमार्थिक लोक आहेत
भगवद्गीता तशीच पडून झाली आणि देवाने पुन्हा अवतार घेतला. तो कुणाच्या रूपाने? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. त्या ज्ञानोबराने अवतार घेतला आणि ती संस्कृत मध्ये गीता होती ती मराठीत केली. तिला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. संस्कृत मध्ये गीता होती ती मराठीत केली. माझ्या सामान्य लोकांना कळावी म्हणून त्याला ज्ञानोबराने आयुष्य कमी 21व्या वर्षी समाधी घेतल्याच्या नंतर ती ज्ञानेश्वरी तशीच पडून राहिली. आणि ती ज्ञानेश्वरी पडून झाल्याच्या नंतर एक वेळा ज्ञानोबराने नाथ महाराजांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, माझ्या मानेला कल्पवृक्षाची वेल लागली त्यातून तुम्ही मला मुक्त करा. नाथ महाराजांनी सर्व साधू संतांना आळंदीत आणली आणि ती समाधी खोदायला सुरुवात केली. समाधीतून माऊलींचा वरती हात आला. समाधी संजीवन हरिपाठ म्हणून जर आपण हरिपाठ जर पाठ केला तर पूर्ण ज्ञानेश्वरी वाचल्याचं पुण्य लागते. ज्ञानेश्वरी जर वाचली तर पूर्ण गीता वाचल्याचं पुण्य. आता काही लोक म्हणतात महाराज 28 अभंग ज्ञानोबरायांनी लिहिलेले आहेत त्या आमच्या डोक्याच्या वरून जातील, आम्हाला पाठ करायला एवढा टाईम नाही. ज्ञानोबराया सांगतात, बाबांनो 28 अभंग तुम्ही नाही पाठ केला तरी चालेल. त्या पूर्ण 28 अभंगाचा भावार्थ एका अभंगात आणून ठेवला. एक अभंग जर आपण जर पाठ केला तर पूर्ण ज्ञानेश्वरी पूर्ण हरिपाठ गीता वाचल्याचं पुण्य लागते. तो अभंग कोणता? तर महाराज सांगतात, देवाद्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीच्या साथी केल्या. एक जर अभंग जर आपण पाठ जर केलाय तर ज्ञानेश्वरी गीता हरिपाठ वाचण्याचं पुण्य म्हणजे साधारण सोपा मार्ग सांगितला. काही लोक म्हणतील, अहो एक अभंग आम्हाला पाठ करायला कुठे टाइम आहे, एक अभंग सुद्धा पाठ करता येत नाही, आम्हाला लवकरात लवकर देव प्रसन्न व्हावा, जास्त पुण्य भेटावं म्हणून काय मार्ग आहे का? हरी मुके ज्ञानोबराने सांगितलं, बाबांनो नका गीता वाचू नका, भागवत वाचू नका, अभंग पाठ करू नका, हरिपाठ पाठ करा. त्या पूर्ण ज्ञानेश्वरीचा हरिपाठाचा त्या अभंगाचा आणि गीतेचा भावार्थ एका चरणात आणून ठेवला. काय करायला सांगितलं? हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. फक्त मुखाने हरी हा शब्द जर आला एवढं पुण्य आपल्या पदरात साठतील, एवढं साठतील, गणना म्हणजे मोजता सुद्धा येणार नाही. आणि म्हणून नामस्मरण सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून नामस्मरण करा, म्हणून देवाची भक्ती करा, म्हणून देवाजवळ जा. देवा सांग सुख दुःख देव निवारील. सगळ्यात म्हणजे मोबाईलचा जर पूर्णपणे जर आपण विचार जर केला, मोबाईल प्रत्येक माणसाचाच मोबाईल आहे. एखादा चाची तलप नाही आली, जेवण जरी नाही भेटला पण मोबाईल आपल्या उशाला पाहिजे. पण तो मोबाईल जर आपण वापरतो, कोण 500चा वापरतो, कोण 1000चा, कोण 10,000 किंमत असेल, 50, 1.5 लाखापर्यंत काही लोक मोबाईल वापरतात. पण तो मोबाईल वापरतो आपण, पण त्या मोबाईलवर जर चार्जिंग जर संपली तर वाटवलं नाही का? काही उपयोग नाही. तो 50,000चा असू दे, 1 लाखाचा असू द्या, त्याप्रमाणे मोबाईलला चार्जिंग करावीच लागते. तसं तो डिजिटल मोबाईल आहे, त्या मोबाईलला जर चार्ज जर करायला लागत असेल तर हा 3.5 हाताचा शरीर भगवंताने आपल्याला दान दिलेला आहे, फुकट दिलेला आहे. आणि म्हणून याला चार्ज व्हावा म्हणून हा कार्यक्रम आहे. म्हणून हा नामस्मरण केलं पाहिजे. वर्षभर ही मोबाईल रूपी आपला शरीर आहे, हा चार्ज लावा म्हणून हे कार्यक्रम आहे. आणि म्हणून महाराज सांगतात की आपण कशासाठी जन्माला आलेलो आहोत, आपण काय करत आहोत, एवढा जरी प्रत्येकाने विचार केला तरी 100% आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून चुको एवढं बोलणं वावगं ठरणार नाही. म्हणून आपण भक्ती केली पाहिजे. आणि भक्ती केल्यानंतर भक्ती महाराज सांगतात की भक्ताचे मनोरथ पूर्वी नारायण. त्या भक्ताची विचार
भगवंत पुरवत असतो. असा तो देव नेमका आहे कुठे? तर महाराज सांगतात, अरे देव आहे तुझं पाशी, भले तो जागा चुकला. देव आपल्या जवळ आहे आणि त्या देवाला तुम्ही आपला करा. ते विन जीवा सुख नव्हे. मानवासारखी पावर कुणाला दिलेली नाही. बघा बघा, काही लोक म्हणते मानवाला जर एवढी जर पावर जर देवाने दिली असेल तर विंचवाला जास्त पावर देवाने दिलेली आहे. विंचू जर का आपल्याला जर विंचू चावला तर किती त्रास होतो आपल्याला. आता जर चावला तर उद्या ह्या टाइमापर्यंत फणफण करत असतो. पण जरी देवाने जरी विंचवाला जास्त जरी पावर दिली, पण विंचवापेक्षा पावर का दिली माहिती का? पाळीला जर का त्या विंचवाला जर पाळीने जर बघितली तर धावत पाल येते आणि विंचवाला अख्खीच घेऊन टाकते. आता देवाने जर पाळीला जर एवढी जर पावर जर दिली असेल, मग त्या पाळीला किती देवाने पावर दिली? पण पाळीचा आणि कोंबडीचा छत्तीस टाकला. त्या पाळीला एखाद्या कोंबडीने जर बघितली तर धावत कोंबडी जाते आणि त्या पाळीला अख्खीच घेऊन टाकते. आता जर पाळीला देवाने किती पावर दिली असेल? विंचवाला एवढी पावर दिली, विंचवाचा आणि पाळीचा छत्तीस टाकला. पाळीला जास्त पावर दिली, पाळीला कोंबडी खाते म्हणजे कोंबडीला देवाने जास्त पावर दिली. आता कोंबडीला कोण खातो? माणूस खातो. माणसाला देवाने किती पावर दिली आहे. आणि पावरचं तेवढ्यासाठी हा नामस्मरणाची भक्तीची मायवा पुढे करत आहे. महाराज सांगतात, देव आपल्या जवळ आहे, त्या देवाला तुम्ही आपलासा करा. ते या जीवात्म्याला सुख शांती भेटण्याचं साधन म्हणजे भगवंताचं चिंतन आहे. आता काही लोक म्हणतील, देव जर आपल्या जवळ जर आहे मग आम्ही देवळात का जावं? देवळात जाण्याची गरज नाही. तर महाराज सांगतात, देवाजवळ का जावं? देवा साखे सुख दुःख देव निवारी. देवाजवळ का जावं? कारण देवाच्या माझं सुख आहे. देवाच्या माझ्याजवळ आहे सुख आहे, म्हणून आपण देवाजवळ जातो. आता त्या देवाच्या बाजूला सुख जर असेल मग आपल्या मायाला काय दुःख आहे का? आपल्या मायाला काय खंडका पडतात का? कारण तो आणि हा एकच आहे. तो हा विठ्ठल भेटण्याचं साधन म्हणजे भगवंताचं चिंतन. आणि म्हणून आपण भगवंताची भक्ती व नामस्मरण केलं पाहिजे. या कलियुगात जर तुम्हाला जर देवापर्यंत जायचं जर असेल तर महाराज सांगता, हरी प्राप्तीची उपाय करावे संतांचे